नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरणच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, जाहिराती 2023, त्या सर्व जाहिरातींकरता महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो की अर्ज भरण्या अगोदर कोणकोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। कारण की मित्रांनो, लवकरच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक प्रसिद्ध केली जाणार आहे। ती लिंक आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याकडे जर काही कागदपत्र नसतील, काही डॉक्युमेंट्स नसतील, तर आपण अर्ज करू शकणार नाही आणि ही सुवर्ण संधी आपल्या हातातून जाऊ शकते। त्यामुळे अर्ज भरण्या अगोदर कोणकोणती कागदपत्रे, काय काय गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर कोणते दस्तऐवज स्कॅन करून ठेवायचे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तसेच कोणती माहिती लिहून ठेवायची आहे, म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना कोणकोणत्या गोष्टीची माहिती आपल्याला लिहून ठेवायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या चॅनलवरती महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, MIDC सारख्या विविध विभागातील, विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील पदांच्या जाहिरातींविषयी, पदांच्या भरतीविषयी आपण या ठिकाणी माहिती घेत असतो। त्याचप्रमाणे तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाची उत्तर देण्याचे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत असतो। त्यामुळे जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे बरेचसे उमेदवार हे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब करत नाही, त्यांना विशेष विनंती आहे की त्यांनी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक उपलब्ध झाल्यानंतर आपल्याजवळ काय काय असणे आवश्यक आहे याविषयी आपण जाणून घेऊ। सर्वप्रथम तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर, जो चालू स्थितीमध्ये आहे। कारण तुम्ही एखादी सिम जर बंद असेल, तो नंबर बंद असेल, तर तो नंबर त्या ठिकाणी वापरू शकत नाही। कारण आपण ऑनलाईन अर्ज भरताना आपल्याला OTP दिले जाते, त्याचबरोबर पासवर्ड सुद्धा त्याच ठिकाणी आपल्याला दिलं जातं आणि रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आपल्याला मेसेजद्वारे पाठवले जाते। त्यामुळे जो मोबाईल क्रमांक चालू स्थितीमध्ये आहे तो मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि तो लाईफ टाइम तुम्ही किंवा काही दिवस तरी, जेव्हापर्यंत आपली एक्झाम होत नाही, सिलेक्शन होत नाही, जॉईनिंग होत नाही, तेव्हापर्यंत तरी तो नंबर तुम्ही चालू ठेवणार आहात, असाच नंबर तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे। त्याचबरोबर ईमेल ॲड्रेस सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। ईमेल ॲड्रेसचा रकाना सुद्धा त्या ठिकाणी दिला असतो, आपल्याला त्या ठिकाणी ईमेल ॲड्रेस सुद्धा टाकावे लागते। पुढे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मित्रांनो की कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे, जे की आपल्याला आधीच आपल्याकडे कलेक्ट करून ठेवून द्यायचे आहे। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जाणून घेणार आहोत की अर्ज सादर करताना आपल्याला काय काय गोष्टी अपलोड कराव्या लागणार आहेत। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला फोटो स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल, म्हणजे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो स्कॅन करून ठेवून द्यावा लागेल, तो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। कारण अर्ज करताना तुम्हाला तुमच्या फोटोची स्कॅन कॉपी त्या ठिकाणी अपलोड करावी लागते। त्याचबरोबर दुसरी गोष्ट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे स्वाक्षरी, तिची सुद्धा स्कॅन कॉपी असणे आवश्यक आहे, ती सुद्धा तुम्हाला अपलोड करावी लागते। फोटोविषयी जर बोलायचं झालं तर फोटो रंगीत मध्ये पाहिजे, डोळे कॅमेऱ्याकडे पाहिजे, गॉगल वापरलेला नसावा, टोपी, कॅप, धार्मिक टोपी वापरणे याकरता सूट नाही आहे। त्याचबरोबर तुमच्या मागचा बॅकग्राऊंड हा लाल कलरचा असावा किंवा प्लेन असावा, असे काही नॉर्म्स आहेत। त्यानंतर स्वाक्षरीविषयी जर बोलायचं झालं तर निळ्या किंवा काळ्या रंगाच्या बॉलपेनने तुमची स्वाक्षरी केलेली असावी आणि पांढऱ्या रंगाच्या कागदावरती ती साइन तुम्ही केलेली असावी, त्या साइनची स्कॅन कॉपी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची स्कॅन कॉपी सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला शाई लावून तो सुद्धा पांढऱ्या कागदावरती आपल्याला उमटवायचा आहे आणि त्याची सुद्धा स्कॅन कॉपी तुम्हाला रेडी ठेवायची आहे। त्याची साईज काय असणार याविषयी आपण सविस्तर माहिती ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला सांगूच, पण या गोष्टी तुमच्याकडे रेडी असणे आवश्यक आहे। कारण जरी साईज कमी जास्त झाली तरी आपण लगेच ती ऑनलाईन जाऊन किंवा कॉम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये सुद्धा ते चेंज करू शकतो। त्यामुळे तुमच्याकडे फोटो स्कॅन कॉपी, तुमची स्वाक्षरीची स्कॅन कॉपी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याची स्कॅन कॉपी असणे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर तुमच्याकडे आणखी एक गोष्ट असणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मची स्कॅन कॉपी। MIDCच्या ऑनलाईन अर्ज करताना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुमच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंक सोबत प्रोव्हाइड करण्यात आलेला होता, पण महापारेषणच्या जाहिरातीच्या वेळेस अशा पद्धतीचा अर्ज किंवा फॉर्मचा फॉर्मॅट तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंक सोबत उपलब्ध करण्यात आलेला नव्हता। पण आशा करू की महावितरणच्या जाहिरातीच्या वेळेस, म्हणजे महावितरणचे
अर्ज सादर करण्याच्या वेळेस सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅट तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल। ते तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये पांढऱ्या कागदावरती लिहून त्याची सुद्धा स्कॅन कॉपी करून ठेवणे, सॉफ्ट कॉपी करून ठेवणे तुम्हाला आवश्यक आहे। तर मित्रांनो, या 4 गोष्टी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना अपलोड कराव्या लागणार आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो की तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे ज्याच्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकणार नाही। त्यातील पहिली गोष्ट आहे मित्रांनो, तुमची 10वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्याकडे जर तुम्ही विद्युत सहाय्यक या पदाकरता अर्ज करत असाल तर तुमची ITI ची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री किंवा इतर दुसऱ्या पदाकरता अर्ज सादर करत असाल तर तुम्हाला तुमच्या डिग्री डिप्लोमाची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही सामाजिक आरक्षणातून अर्ज सादर करत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे उपलब्ध असेल ते सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। पण मित्रांनो, जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे किंवा प्रत्येक उमेदवाराकडे उपलब्ध नसते। तुमचं जर जॉईनिंग झालं त्यानंतर आपल्याला काही कालावधी दिला जातो, त्या कालावधीमध्ये डिपार्टमेंट मार्फत जात पडताळणी कार्यालयाला अर्ज सादर करून आपण ते मिळवू शकतो। पण तुमच्याकडे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। जर तुमच्याकडे सध्या जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालेल, पण जात प्रमाणपत्र जर तुम्ही सामाजिक आरक्षणामधून तुमच्या कास्टमधून अर्ज सादर करत असाल तर तुमच्याकडे हे असणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट असणे आवश्यक आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, ज्याला आपण डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणतो। बऱ्याचशा उमेदवाराकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला उपलब्ध नसतो। त्या उमेदवारांना विनंती आहे किंवा सूचना आहे, अर्ज सादर करण्याच्या अगोदर जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लगेच बनवून घ्यायचे आहे। कारण मित्रांनो, जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र नाही तर तुम्ही ओपन मधून अर्ज सादर करू शकता, पण जर तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्ज सादरच करू शकणार नाही। त्यामुळे तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे नसेल तर लगेच तुम्ही अप्लाय करून घ्या। सेतूमध्ये जा, जिल्ह्यामध्ये जा, तहसीलमध्ये जा, त्या ठिकाणून तुम्ही हे सर्टिफिकेट बनवून घ्या। कारण मित्रांनो, अजून आपल्याकडे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झालेली नाही। या वेळेमध्ये तुम्ही हे सर्टिफिकेट बनवून घेऊ शकता, कारण याच्याशिवाय तुम्ही अर्ज सादर करू शकणार नाही। कारण ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला जात प्रमाणपत्राचे दिनांक, नंबर या सर्व गोष्टी विचारल्या जाते। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखल्याचा सुद्धा क्रमांक, दिनांक, इश्यू डेट वगैरे या सर्व गोष्टी विचारल्या जातात। त्यामुळे हे सर्टिफिकेट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुमच्या कास्टला किंवा तुमच्या आरक्षणाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची आवश्यकता असेल तर ते सुद्धा तुम्ही बनवून घ्या, जे की व्हॅलिड असलं पाहिजे। जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्याच्यावरती व्हॅलिडिटी डेट जे आहे ते बघून घ्या। त्यावरती खाली लिहिलेलं असतं व्हॅलिड टू, म्हणजे या तारखेपर्यंत व्हॅलिड आहे। नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे 3 वर्षाकरता व्हॅलिड असतं। जर तुम्ही या वर्षी काढलं तर पुढच्या 3 वर्षापर्यंत ते चालतं। जर तुमची व्हॅलिडिटी संपलेली असेल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची तर लगेच तुम्ही अप्लाय करा आणि तुम्ही अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत तरी ते व्हॅलिड असावं, म्हणजे त्या तारखेला ते व्हॅलिड असावं असं सर्टिफिकेट तुम्ही आत्ताच काढून घ्या। कारण जरी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट टाकलेली आहे आणि तुमच्या कास्टला जर नॉन क्रिमिलियर लागत असेल, तुम्ही NT मधून फॉर्म भरत असाल किंवा दुसऱ्या इतर आरक्षणामधून फॉर्म भरत असाल ज्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज हा ओपन मध्ये जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे प्राथमिकतेने बनवून घ्या। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही सामाजिक समांतर आरक्षणामध्ये मोडत असाल तर त्याकरता काही आवश्यक प्रमाणपत्र आहे। जसं तुम्ही महिला आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, खेळाडू, माजी सैनिक, अनाथ इत्यादी आरक्षणामधून जर अर्ज सादर करणार असाल तर याचे सुद्धा सर्टिफिकेट, याचे सुद्धा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही शिकाऊ उमेदवार असाल, जर तुम्ही महावितरणच्या विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक 6/2023 या पदाकरता जर अर्ज सादर करत असाल आणि जर तुमच्याकडे शिकाऊ उमेदवारी झालेली असेल आणि किंवा तुम्हाला शिकाऊ उमेदवारी या घटकाचा लाभ घ्यायचा असेल, कारण की एकूण पदांपैकी 10% पदे शिकाऊ उमेदवारी असलेल्या उमेदवारांकरता सामाजिक आरक्षणाअंतर्गत राखीव ठेवण्यात आलेले आहे, तर तुमच्याकडे शिकाऊ उमेदवारीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जर तुमची शिकाऊ उमेदवारी पूर्ण झालेली असेल तर।
त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्या अगोदर खालील बाबी तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्याव्यात, कारण वेळेवरती तुम्हाला परत डॉक्युमेंटेशन बघावं लागेल, परत सर्टिफिकेट बघावं लागतील. त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या डायरीमध्ये किंवा तुमच्या रजिस्टरमध्ये पेजमध्ये लिहून ठेवाव्यात. त्यापैकी एक आहे मित्रांनो की 10वीचे एकूण गुण, मिळालेले गुण आणि पर्सेंटेज तुमच्याकडे लिहून ठेवा. ऑनलाईन अर्ज भरताना आपल्याला SSC म्हणजे माध्यमिक शाळाचे गुण विचारले जातात. त्यामध्ये एकूण किती गुणांची परीक्षा होती आणि किती गुण मिळालेले आहेत याविषयी माहिती विचारली जाते. पर्सेंटेज आपोआप येतात, तरी पण तुम्ही पर्सेंटेज काढून ठेवा. त्यानंतर 12वी जर तुमची झाली असेल तर 12वीचे सुद्धा एकूण गुण, मिळालेले गुण आणि पर्सेंटेज तुम्ही लिहून ठेवा. त्याचबरोबर 12वी नंतर तुमचं पदवी झालं असेल, पदविका झाली असेल, इंजिनिअरिंग असाल, डिप्लोमा असाल, तरी सुद्धा तुम्हाला त्या तुमच्या परीक्षांचे एकूण सेमिस्टरचे एकूण गुण आणि मिळालेले गुण लिहून ठेवायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही जर विद्युत सहाय्यक या पदाकरता अर्ज सादर करणार असाल तर तुम्ही ITIचे एकूण गुण, मिळालेले गुण आणि पर्सेंटेज तुमच्याकडे लिहून ठेवणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही बाह्यस्रोत कर्मचारी असाल आणि तुम्ही विद्युत सहाय्यक या पदाकरता अर्ज सादर करणार असाल तर तुमच्याकडे तुम्ही काम केल्याचा दिनांक किंवा कालावधी याची माहिती लिहून ठेवा. म्हणजे तुम्ही कधीपासून काम करत आहात याची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. फक्त तुम्ही कधीपासून काम करत आहे हीच माहिती नाही, तर ती तुम्हाला प्रूफ सुद्धा करावी लागेल. म्हणजे तुमच्याकडे बँक स्टेटमेंट किंवा भविष्य निर्वाह निधी म्हणजे PFचे सर्टिफिकेट्स किंवा काही डॉक्युमेंट्स असतील ज्यावरती तुम्ही प्रूफ करू शकता की या तारखेपासून मी एवढ्या वर्षापासून काम करत आहे. कारण तुम्हाला प्रत्येक वर्षाकरता 2 गुण मिळणार आहेत, जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण. फक्त तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी तारीख लिहून चालणार नाही, तर तुम्हाला ते प्रूफ सुद्धा करावे लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जे सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या आधारावरती तुम्ही काम केल्याचा दिनांक म्हणजेच कधीपासून काम करत आहात याची माहिती काढून ठेवा. त्याचबरोबर तुम्ही कार्यालयाचा पत्ता सुद्धा लिहून ठेवा, कारण कार्यालयाचा पत्ता सुद्धा आपल्याला ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी भरावे लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्याच्या अगोदर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्याजवळ रेडी ठेवायचे आहेत, ज्याच्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही. असे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, कारण बरेचसे विद्यार्थी, बरेचसे मित्र आहेत ज्यांची फॉर्म भरण्याची वेळ येते, त्यानंतर त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसतं, कास्ट सर्टिफिकेट नसतं किंवा EWSचे सर्टिफिकेट नसतं. या सर्व गोष्टी वेळेवरती त्यांची धावपळ होते आणि कदाचित काही लोकांचा अर्ज करण्याचा चान्स सुद्धा मिस होतो. आणि असं तुम्ही समजा की हा तुमचा अर्ज करण्याचा शेवटचा चान्स आहे. कदाचित या डिपार्टमेंटमध्ये लवकरात लवकर अशी मोठी भरती निघणार नाही. त्यामुळे आत्ताच तुम्हाला धावपळ करायची आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स, बरेचसे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळू शकतात किंवा तुम्हाला सेतूमध्ये जावं लागेल. ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध करून ठेवा, जेणेकरून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झाल्यानंतर तुमची धावपळ होणार नाही आणि तुम्ही दिनांक जाण्याची वाट बघायची नाही. म्हणजे शेवटच्या दिनांकाला मी अर्ज करेल त्यावेळी सर्व्हर खूप डाऊन असतं, बरेचसे विद्यार्थी एकाच वेळेस ऑनलाईन अर्ज भरत असतात. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ओपन झाली की लगेच जर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स, सर्व माहिती असेल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता. आणि डोक्यावर टेन्शन न ठेवता मी अर्ज भरणार आहे, मी अर्ज माझा चुकेल का, हे सर्व टेन्शन न ठेवता तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून अभ्यासाकरता लागू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीची आणखी नियमित माहिती मिळवण्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.